ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतर नाशिकमधली बातमी। नाशिकमधले पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। ऑनलाईन पासून अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शाळा सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांनी फी न भरल्याचा दावा नाशिक स्कूल असोसिएशनने केलाय आणि त्यामुळे फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद करू असा इशारा नाशिक स्कूल असोसिएशनने दिलेला आहे आणि त्या संदर्भात एक निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आलंय। नाशिकच्या इंग्रजी माध्यम शाळांच्या स्कूल ऑफ असोसिएशनने फी भरण्यासाठी पालकांना 7 दिवसांची मुदत दिली आहे। संस्था चालकांच्या या निर्णयामुळे पालकांचे पायाखालची जमीन सरकलेली आहे। मात्र अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार नसल्याचं शाळांनी स्पष्ट केलंय। शिक्षकांचे पगार देण्यासाठी विद्यार्थ्यांनी फी भरणं गरजेचं असल्याचा सूर शाळा प्रशासनाने आळवलेला आहे। कोरोनाचा पिरियड आहे, लॉकडाऊनचा पिरियड आहे, याच्यामध्ये जी हानी झालेली आहे ही शाळांनी कुठेतरी पालकांनाही सामावून घेतलं पाहिजे आणि जी लायबल आहे त्यांना खरोखर जेवढा खर्च येतोय शिक्षकांचा पगार असेल पण बाकीचे तर एक्सपेन्सेस त्यांचे बंद आहेत शाळा बंद असल्यामुळे, तर ते त्यांनी घेऊ नये। आणि हे जे संस्था चालक एकत्र आलेले आहेत म्हणजे ही टोळीच झालेली आहे की तुम्ही फी काढण्यासाठी असा दबाव तंत्राचा वापर केला जातोय, हे निषेधार्ह आहे। राज्य शासनाने कुठेतरी यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना कडक समज दिली पाहिजे। आणि नाशिकमधल्या शाळांचं या संदर्भात काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आम्ही नाशिक स्कूल असोसिएशननी डेप्युटी डायरेक्टरांकडे एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनमध्ये असं म्हटलं आहे का ज्या मुलांची 1 रुपया सुद्धा फी आलेली नाही शेवटचे 7 महिन्यात 7.5 महिन्यात, त्या मुलांचं नाव कमी करण्यात यावं। कारण शाळेला सुद्धा खर्च आहे, टीचर्सचे सुद्धा सॅलरीज आहे आणि त्यातही जर काही मुलांना खरोखर फायनान्शियल अडचण असेल तर त्यांनी आपल्या मॅनेजमेंटला भेटावं। मला नक्की खात्री आहे का त्या मॅनेजमेंट काहीतरी कन्सिडर करतील आणि त्यांना तेवढं डिस्काउंट मिळण्यात येईल।